विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी MPSC ग्रुप बी कंबाईनचे या ठिकाणी ॲडमिट कार्ड संयुक्त परीक्षेच्या बघा प्री एक्झामचे ॲडमिट कार्ड आज जे आहे ते 26 डिसेंबरला रिलीज करण्यात आलेले आहे। तर आपल्याला बघा या ठिकाणी खूप साऱ्या मुलांचे मेसेज आलेले आहे आणि मेल आलेले आहे की त्यांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येत नाही, त्यांना प्रॉब्लेम जात आहे। तर बघा या ठिकाणी सर्व काही प्रोसिजर तुम्हाला सांगणार आहे की ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे आणि सोबत ॲडमिट कार्डमधल्या काय काय महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरवर या ठिकाणी यायचे आहे आणि त्या ठिकाणी बघा येथे गुगलवर सर्च करा MPSC लॉगिन सर्च केल्यानंतर बघा सर्वात पहिलं जे या ठिकाणी तुमच्यासमोर ऑप्शन येत आहे MPSC लॉगिनचं, त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला लॉगिनचं ऑप्शन मिळणार आहे। तर यामध्ये तुमचा रजिस्टर केलेला एकतर ईमेल ID किंवा मोबाईल नंबर दोनपैकी काही पण एक एंटर करा, त्यानंतर तुमचा पासवर्ड एंटर करा आणि नंतर लॉग इन करा। आणि समजा जर तुम्ही तुमचा पासवर्ड या ठिकाणी विसरले असाल तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तर या ठिकाणी तुमची जी रजिस्टर ईमेल ID आहे ते टाका किंवा तुमचा मोबाईल नंबर टाका, नंतर इथे फॉरगॉट पासवर्ड क्लिक करा आणि फॉरगॉट पासवर्ड क्लिक केल्यानंतर काय करायचे तुम्हाला या ठिकाणी एक तर तुमची ईमेल ID इथे टाकायची आहे। ईमेल ID टाकल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, गेट OTPवर क्लिक करायचं आहे आणि गेट OTPवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल IDवर किंवा मोबाईल नंबरवर OTP येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख तुमची सिलेक्ट करायची आहे। जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर बघा काय होईल, या ठिकाणी सबमिट करून द्यायचे आहे। तर तुमचा पासवर्ड आहे तो या ठिकाणी चेंज होऊन जाणार आहे। किंवा तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर देखील बघा मोबाईल नंबरवर क्लिक करून इथे मोबाईल नंबर टाकू शकता, गेट OTPवर क्लिक करून मोबाईल नंबरवर OTP येऊन जाईल आणि त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, OTP टाकून ती व्हेरीफाय करायचं आहे, नंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे, सबमिट करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा नवीन पासवर्ड तयार होऊन जाणार आहे। त्यानंतर बघा परत एकदा तुम्हाला लॉग इन करायचे आहे आणि ज्यांना आपला या ठिकाणी ईमेल मोबाईल नंबर आणि पासवर्ड माहीत आहे त्यांनी डायरेक्टली इथे ते एंटर करून लॉग इन करून टाका। तर या ठिकाणी मी आपला बघा या ठिकाणी ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतो। तर या ठिकाणी आता मी लॉग इन करून घेतो। तर बघा या ठिकाणी ईमेल ID पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला परत एकदा या ठिकाणी इमेजवरचा जो कोड आहे तो देखील या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे, 053083 053083 आणि कोड टाकल्यानंतर प्रोसीड करायचं आहे। तर प्रोसीड केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचे पेज तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल। तर याला तुम्हाला तर बघा लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होणार आहे। तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी करायचे काय आहे बघा, डायरेक्टली या ठिकाणी डाउनलोड करू नका, राईट साईडला बघा या ठिकाणी 3 डॉट दिसत आहे त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर या पेजला डेस्कटॉप साईटमध्ये व्ह्यूसाठी कन्वर्ट करून घ्या। तर ज्यांना मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे त्यांना हे करणे गरजेचे आहे। कम्प्युटरमध्ये डाउनलोड करणाऱ्यांनी डायरेक्टली जसे आहे तसे त्यांनी करू शकतात। तर बघा असे प्रकारे केल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉप साईट तुमची येऊन जाणार आहे आणि त्यानंतर डाउनलोड करायला या ठिकाणी तुम्हाला खूप इझी होणार आहे। तर नंतर काय करा, तुम्ही या ठिकाणी माय अकाउंटवर क्लिक करा। माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव दिसत आहे आणि तुमचं प्रोफाईल कंप्लीट आहे की नाही ते सुद्धा या ठिकाणी दिसत आहे। तर या ठिकाणी बघा प्रोफाईल स्टेटस कंप्लीट दाखवत आहे आणि त्यानंतर खाली बघा तुम्ही कोणकोणते फॉर्म भरलेले आहे MPSCच्या अंतर्गत ते या ठिकाणी दाखवत आहे। तर या ठिकाणी बघा मी 2 फॉर्म भरलेले आहे, ग्रुप B साठी आणि ग्रुप C साठी। तर या ठिकाणी ग्रुप Bचे आपले ॲडमिट कार्ड आलेले आहे, त्यामुळे आपल्याला इथे बघा व्ह्यूचे ऑप्शन दिसत आहे ग्रुप B साठी। तर ग्रुप Bचे व्ह्यूचे ऑप्शन दिसत आहे, या व्ह्यूच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी राईट साईडला तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहे, फीज रिसिप्ट आणि ॲडमिट कार्ड। तर या ठिकाणी फीज रिसिप्टवरून तुम्ही फीची रिसिप्ट देखील डाउनलोड करू शकता आणि या ठिकाणी ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ॲडमिट कार्डसमोर जे व्ह्यू ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा ॲडमिट कार्ड डाउनलोड म्हणून तुम्हाला ऑप्शन येत आहे, तर डाउनलोडवर क्लिक करा। डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचे ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड होऊन जाणार आहे। तर डाउनलोड झाल्यानंतर बघा तुमचे ॲडमिट कार्ड अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर या ठिकाणी ॲडमिट कार्ड तुमचा बैठक क्रमांक राहील, नोंदणी क्रमांक राहील, नाव राहील, जिल्हा केंद्र राहील आणि परीक्षेचे ठिकाण या ठिकाणी तुमचे राहणार आहे। तर ही सर्व माहिती बघितल्यानंतर बघा
खाली बघा अतिशय महत्त्वाचं दिलेलं आहे, परीक्षेचा वार दिलेला आहे रविवार 4 जानेवारी 2026. परीक्षेवर उपस्थित राहण्याचा टाईम सकाळी 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहायचे आहे, जेणेकरून तुमची परीक्षा या ठिकाणी सुटली नाही पाहिजे आणि तुमची जी मेहनत आहे 1 वर्षाची ती या ठिकाणी वाया गेली नाही पाहिजे. तर शेवटपर्यंत बघा तुम्हाला 10:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. 10:30 नंतर जर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले तर तुम्हाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी ऑन टाईम तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि प्रत्यक्ष परीक्षा कधी चालू होणार तर ती सकाळी 11 वाजता चालू होईल आणि 12 वाजेपर्यंत ती चालू राहील. तर सामान्य क्षमता चाचणी तुमची आहे आणि या ठिकाणी बघू शकता परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. तर या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहे की उमेदवारांना काय करायचे आहे. या ठिकाणी बघा ओळखपत्र नेणे अतिशय आवश्यक आहे. कोणतेही ओळखपत्र तुम्ही नेऊ शकता. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि सोबत त्याची एक छायांकित प्रत देखील त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहे. जर तसे केले नाही तर तुम्हाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तर बघा सर्वांनी तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करा. काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये तसे सांगा, तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्यात येईल. आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणि बघा या ठिकाणी ॲडमिट कार्ड तर सर्वांचे आलेलेच आहे, परंतु या ठिकाणी जो प्रश्न मुलांच्या मनात होता की या ठिकाणी बघा PSI या पदासाठी वयाची जी मर्यादा आहे त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते आणि त्यांनी बघा आपल्याला या ठिकाणी कमेंटमध्ये विचारले होते आणि निवेदन देखील सर्वांनी केलेले होते. या ठिकाणी मॅक्झिमम मुलांनी निवेदन केले होते की PSI या पदासाठी वयोमर्यादेमध्ये वाढ झाली पाहिजे, जेणेकरून बघा ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे या ठिकाणी त्यांना या ठिकाणी एक संधी मिळायला पाहिजे. तर आपलं देखील असंच म्हणणं आहे की या ठिकाणी सरकारने मुलांचे जे म्हणणे आहे, मुलांची जी समस्या आहे ती समजून घेतली पाहिजे आणि वयोमर्यादेमध्ये वाढ केली पाहिजे. तर ही वयोमर्यादा बघा या ठिकाणी PSI पदासाठीच राहणार आहे की STI, ASO आणि SR पदासाठी देखील राहणार आहे. तर हे येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळून येणार आहे. तर काही दिवसामध्ये बघा सरकारचा जो निर्णय असणार आहे त्याबद्दलची माहिती सरकार या ठिकाणी आयोगाकडे देणार आहे आणि होप करूया की पॉझिटिव्ह रिझल्ट सरकारकडून आला पाहिजे. PSIमध्ये या ठिकाणी वयोमर्यादा वाढली पाहिजे आणि यामध्ये जागा वाढ देखील झाली पाहिजे, कारण की बघा या ठिकाणी ओपनच्या जागा, आरक्षितच्या जागा ज्या आहेत ते या ठिकाणी काहीच जागा नाही. त्यामुळे खूप मुलांनी या ठिकाणी फॉर्म फिलअप केला नाही. तर या ठिकाणी बघा मुदत भेटली पाहिजे, सर्वांना चान्स मिळायला हवा, कारण की असं कोणीच नाही की या ठिकाणी मेहनत करत नाही. सर्व लोकांनी या ठिकाणी बघा जीव तोडून मेहनत केलेली आहे. सर्वांना चान्स मिळाला पाहिजे. एक्झाम जी आहे ती 4 जानेवारीला होणार आहे. तर भेटूया पुढील